Hi. Hello family members and welcome back to my channel. Welcome back to channel. स्वागत है आपका एक नए वीडियो में। अभी मैं जस्ट होटल से निकला हूँ, खाना खाया हूँ, तबीयत खराब है, आवाज़ नहीं निकल रही है। अभी यहाँ पे हाईवे पे वेट कर रहे हैं, गांव में जाने के लिए शेयरिंग कुछ मिल जाए। 15 मिनट से खड़ा है, कोई मिल नहीं रहा है, बस भी नहीं आ रही है। तर मित्रांनो, आता मी आलो आहे मोहोळमध्ये आणि मी ॲक्च्युली दुपारीच आलो होतो मोहोळमध्ये, पण हॉस्पिटलला गेलो होतो, ब्लड चेक केले होते कारण खूप ताप येत जात होता, त्यामुळे ब्लड टेस्ट करायला सांगितलं डॉक्टरांनी। ब्लड टेस्ट केले, रिपोर्ट पण दिले, पण काही असं आढळलं नाही, त्यामुळे आता रात्री व्हिडिओ शूट करतो आहे। आणि आता आपण आलो आहे नागनाथ मंदिराकडे चाललो आहे, तर एक्सप्लोर करूया नागनाथाचं मंदिर, मोहोळमधलं प्रसिद्ध देवस्थान आहे। हा का सोनाली? मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे नागनाथ मंदिराकडे, जे मोहोळ तालुक्यात आहे। थोडक्यात आपण जाणून घेऊया मंदिराबद्दल। तर नागनाथ मंदिर मोहोळ याचे ऐतिहासिक महत्त्व भरपूर आहे। हे मंदिर मोहोळ शहराजवळ सोलापूर जिल्ह्यात स्थित आहे आणि भगवान शिव म्हणजे नागनाथ रूपाचे पूजास्थान आहे। या मंदिराचा इतिहास खूप लांब आहे आणि समृद्ध असलेला परंपरा आहे। इतिहासाबद्दल गेलं तर नागनाथ मंदिराची ऐतिहासिक माहिती थोडक्यात मिळवायची म्हणजे भगवान शिवाची पूजा। नागनाथ मंदिराचे मुख्य आकर्षक म्हणजे इथे असलेली भगवान शिवाची म्हणजे नागनाथ रूपातील मूर्ती। या रूपात शिव दैत्याचा संहार करणारे व नागांशी संबंधित असलेले एक शक्तिशाली रूप मानले जाते। शिवाच्या या रूपाला भक्त विशेष श्रद्धा देतात। मंदिराची वास्तुशिल्प शैली पारंपरिक आहे आणि या भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्राच्या विविध घटनांना संगम आहे। मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आजूबाजूच्या क्षेत्रात अनेक प्राचीन शिल्पकला आणि मूर्तिकाम केलेले दिसते। धार्मिक महत्त्वाबद्दल जर आपण बोलायला गेलो तर हे मंदिर प्राचीन काळी विविध पंथांच्या आणि धार्मिक विचारधारांच्या घडीत असावे असे मानले जाते। इथे नियमित पूजा, महाशिवरात्री आणि इतर शंकरांशी संबंधित व्रतवैकल्याचे आयोजन केले जाते। यामुळे या मंदिराचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व मोठे आहे। पारंपरिक उत्सव इथे मंदिराच्या बाजूला असतात, त्यापैकी मंदिरात विविध धार्मिक उत्सव मोठ्या धामधुमीत साजरे केले जातात। विशेषतः महाशिवरात्र आणि श्रावण महिना यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त येतात आणि ते पूजा अर्चना, अभिषेक करतात। मोहोळ शहराजवळ असलेले हे मंदिर स्थानिक लोकांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे। मंदिराच्या आसपास असलेल्या प्रत्येक प्राचीन किल्ले, वाड्या आणि इतर ऐतिहासिक ठिकाणे आहेत, ज्यामुळे याचे ऐतिहासिक महत्त्व वाढते। मंदिराची वास्तविक स्थापना तारीख आणि इतर तपशील फार स्पष्ट नाही आहे, कारण ती माहिती काळाच्या ओघात हरवली असू शकते। तथापि मंदिराने हजारो वर्षाची परंपरा राखली आहे आणि आजही लोकांमध्ये श्रद्धा आणि भक्तीचे एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून कार्य करते। अभिषेकाला किती द्यायचे आपल्या अभिषेक ही त्यांची
त्यांच्या वडील. मग कधी उद्याच पाठवू पैसे. हां हो हो काय तर नाही करणार नाही घेऊन येतो ना. अजून एकदा तंत्र डन डन डन.